शिक्षकांचे प्रश्न शासनदारी मांडण्यासोबतच शिक्षकांच्या आरोग्याची स्वास्थ्याची काळजी घेणे हे माझे परम कर्तव्य आणि शिक्षक धर्म। डॉक्टर सौ संगीता शिंदे बोंडे। आरोग्याबाबत शिक्षकांनी केव्हाही हाक द्यावी, त्यांच्या हाकेला नेहमी हो म्हणजेच प्रतिसाद असेल। अस्थिरोग तज्ञ डॉक्टर महेश चव्हाण। यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षक बांधव, भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांनी घेतला भव्य निःशुल्क सर्व रोग निदान, उपचार आणि मोफत शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ। यवतमाळ दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी ज्यांच्या हाती विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची कमान आहे त्या शिक्षकांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासोबतच त्यांच्या उत्तम आरोग्याची आणि स्वास्थ्याची काळजी घेणे हे शिक्षक संघटना म्हणून माझे परम कर्तव्य तसेच माझा शिक्षक धर्म असल्याचे मत शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्षा तथा भाजपा शिक्षक आघाडीच्या संयोजिका डॉक्टर संगीता शिंदे बोंडे यांनी व्यक्त केले। शिक्षण संघर्ष संघटना आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निःशुल्क भव्य सर्व रोग निदान, उपचार आणि मोफत शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या। यावेळी व्यासपीठावर उद्घाटक म्हणून विनायकराव दाते, प्राचार्य डॉक्टर वसंत वाघ, गंगाधरजी तडस, अस्थिरोग तज्ञ डॉक्टर महेश चव्हाण, निशित पटेल, निकिता चव्हाण, कृपा पटेल, शुभांगी आवारी, रोहिणी गजभिये, संतोष अंगाईतकर, देवानंद जाधव, प्राचार्य संदीप चावक, किशोर चव्हाण, उदय कांतोळे, देवदत्त भोयर, दुर्शटवार, सुनेसर, विजय विस्पुते, नागोराव चौधरी, विठ्ठल परांडे, रवींद्र दुर्शटवार, सुशील घोटेकर, वर्भेसर, अमीनुल्ला खान, शरद तिरमारे उपस्थित होते। यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षक बांधव, भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांनी या भव्य निःशुल्क रोग निदान शिबिराचा लाभ घेतला। उत्तम आरोग्य, सुदृढ शरीर हीच माणसाची खरी संपत्ती आहे। आजच्या धावपळीच्या जीवनात सर्वप्रथम आपल्या आरोग्याकडे आणि प्रकृतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे। या शिबिरात शरीराच्या सर्वच अवयवांची मोफत तपासणी पार पडली असून पुढील तपासणीसाठी त्यांना सावंगी मेघे येथे बोलवण्यात आले। आजचं हे जे महाआरोग्य शिबिर आपण इथे आयोजित केलेलं आहे हे शिक्षक संघर्ष संघटना आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित केले गेले आहे आणि खास करून निरोगी शिक्षक निरोगी भारत असं शिक्षकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी हे शिबिर आज इथे आयोजित केले गेलेलं आहे। या शिबिरामध्ये जवळपास सर्वच प्रकारचे तज्ञ म्हणजे मेंदूरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, नाक कान घसा तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ सर्वच प्रकारचे तज्ञ डॉक्टर इथे उपलब्ध आहेत आणि खास करून शिक्षकांना या शिबिराचा लाभ व्हावा ही इच्छा आमच्या सन्माननीय संगीताताई शिंदे मॅडम यांनी आमच्या समोर मांडली आणि त्या अनुषंगानेच आजचं हे शिबिर आयोजित केले गेलेलं आहे। यवतमाळमध्ये आज अतिशय महत्त्वाचं आणि असं शिक्षक आणि त्यांच्या परिवारासाठी महाआरोग्य शिबिर आयोजित केलाय। शिक्षण संघर्ष संघटना आणि आचार्य विनोबा भावे सावंगी या संघटनेच्या विद्यमानाने आम्ही या यवतमाळचे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर महेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि कृपा पटेल, शुभांगी आवारी, रोहिणी गजभिये आणि सर्व रणरागिणी टीम आज या सगळ्यांच्या मेहनतीने हे आरोग्य शिबिर आयोजित केलाय। 15 वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षकांच्या समस्या अडचणी सोडवण्याचं काम मी सातत्याने करते आणि अशा याच्यामध्ये आढळलं की शिक्षक जर निरोगी असेल तर आपली जी पुढची पिढी आपण जे अध्यापनाचं काम करतो ते अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकते आणि त्यामुळे शिक्षक निरोगी असणं म्हणजे भारत निरोगी या संकल्पनेतून आपण हे शिबिराचं आयोजन केलं। आतापर्यंत सकाळपासून 533 शिक्षक आणि त्यांच्या परिवारांनी तपासणी केलेली आहे आणि शिक्षक भरपूर प्रमाणात या ठिकाणी आलेले आहेत। अतिशय आनंद आहे की प्रत्येक शिक्षकांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे आणि शिबिराचा लाभ घेतल्यानंतरही त्यांना काही समस्या असेल तर पुढील तपासणीसाठी तज्ञ डॉक्टर्स या ठिकाणी आहेत, तशा पद्धतीने मार्गदर्शन सुद्धा करत आहे। शिबिराचा खूप मोठा लाभ झालाय। आम्हाला खूप प्रकारचे शिक्षक इथे भेटले। एक शिक्षक आर्नीवरनं आलेत, त्यांना डेफनेस जाणवली आहे शिबिरामध्ये येऊन आणि त्या डेफनेसमुळे त्यांना चक्कर येत आहे, ह्या सगळ्या गोष्टी शिबिरामध्ये त्यांना कळल्या। मग दुसरे एक शिक्षिका आम्हाला भेटली, तिला कॅटरेक्ट
सापडलं म्हणजे स्टार्टिंग पॉइंट आहे कॅटरॅक्टला ते त्यांना इथे नोंदवलं गेलं. त्याच्यासाठी पण त्यांनी नोंदणी केली आणि त्यांची सर्जरीसाठी इथे सावंगीवरनं गाडी येणार आहे आणि त्यांना घेऊन जाणार आहेत. त्याची डेट आणि ते सगळं नियोजन केलेलं आहे व्यवस्थित आचार्य विनोबा भावे संस्था आणि दत्ता मेघे सावंगीकडनं. आणि अजून आम्हाला खूप सारे असे शिक्षक भेटले की जे कॉन्स्टंट चॉक डस्टर यूज करतात, त्यांच्या डोळ्यात ते डस्ट जातो, त्याच्यामुळे त्यांचे जे पोर्स आहेत ते क्लोज होतात आणि डोळ्यातून पाणी येण्याची समस्या दिसून येते. त्या सगळ्यासाठी डॉक्टरांनी त्यांना काय करावे, कशी काळजी घ्यावी आणि त्यांना ड्रॉप्स, औषधी या सगळ्या उपलब्ध करून दिल्यात आपल्या शिबिराच्या माध्यमातून. दुसरं आढळलं की कॉन्स्टंट उभे राहणं, त्याच्यामुळे त्यांच्या गुडघ्यावर जे म्हणजे कॉन्स्टंट वेट येते, त्याच्यामुळे पण त्यांना जाणवते की आपण कॉन्स्टंट उभे नाही राहावं, बॅक पेन होतो. तर शिक्षकांनी उभं राहावं, पण थोड्या वेळाने एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊन 2 मिनिटासाठी तरी चेअरवर बसावं की त्यांचं बॅक पेन नाही होणार. असं आमच्या फिजिओथेरपिस्टनी पण आम्हाला शिक्षकांना गाईड केलं आणि अस्थिरोग तज्ज्ञांनी पण हे सगळ्या गोष्टी त्यांना गाईड केल्या. दुसरं आहे MD मेडिसिन आणि ECG. कारण आता जे शिक्षक येत आहेत त्यांना स्ट्रेस लेवल एवढं वाढलंय कामाचं, त्याच्यामुळे त्यांचे हार्ट पण तपासणी केल्या. त्याच्यात खूप साऱ्या डॉक्टरांचे ECG पण करण्यात आले. आतापर्यंत तर कोणी असं आम्हाला आढळलं नाही की त्यांचं ECG थोडंसं अपडाऊन असेल, पण त्यांची ECG पण मेल फिमेल दोन्ही यांची करण्यात आलेली आहे. सर्जरी डिपार्टमेंटमध्ये जर आम्ही व्हिजिट केली तर सर्जरी डिपार्टमेंटमध्ये पण जे मायनर आहेत, कोणाला एका पेशंटला किडनीचं काहीतरी प्रॉब्लेम आढळलं, त्यांना ते सर्जरी डिपार्टमेंटमध्ये जाऊन त्यांची सर्जरी कशी होऊ शकते, त्यांचं काय आहे, त्या सगळ्या गोष्टी पण आम्ही इथे नोंदवल्या गेल्यात. या शिबिराचा खूप मोठा फायदा शिक्षक वृंदांना झालाय, जे कधी तपास करत नाही ते इथे तपास केली आणि त्यांचे जे मायन्यूट गोष्टी असतात जे आपण इग्नोर करतो, त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या डोळ्यासमोर आणल्यात आणि ते पुढील सक्षम होतील आणि पुढे त्यांची शरीराची काळजी घेतील. ह्या सगळ्या गोष्टी संगीताताई शिंदेमुळे आणि डॉक्टर महेश चव्हाणमुळे घडल्या आहेत. त्यांना मी खूप धन्यवाद देते या गोष्टीसाठी.